लेला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि समर्थपटू स्टुडिओ संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केलेला आहे। त्यांचे फलंदाज मैदानामध्ये उतरले सुद्धा आहे। स्ट्राइकवर आहे ते बाबू आणि नॉन स्ट्राइकवर आहे ते सूरज। पाहूया आपल्या संघासाठी। तसंच जीवदानी माऊली बी संघाचे गोलंदाज आपल्या संघासाठी काय करतात ते। चांगला असा सामना फुलपाडा नगरीमध्ये पाहायला भेटत आहे प्रेक्षकांना, त्याचा आनंद घ्यायचा आहे। वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी फुलपाडा प्रीमियर लीग 2025। वर्ष आहे ते चौथं। गोलंदाज दुर्गेश। जीवदानी माऊली बी संघ पहिला शतक घेऊन येत आहे ते दुर्गेश। पाहूया आपल्या संघासाठी वैयक्तिक असं आपला पहिला शतक आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू समोर आहे ते बाबू आणि पहिलाच असा खराब असा चेंडू टाकलेला दुर्गेश आणि वाईट आणि +1 अशा 2 धावा। एकही चेंडू न होता नो आणि फलंदाजाला चांगली अशी सुवर्ण संधी भेटलेली आहे सूरज। पाहूया सूरज ह्या सुवर्ण संधीचा कसा फायदा घेतात ते। आकाश पहिला चेंडू नो टाकलेला होता। पाहूया आकाश जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र तो हुकलेला आहे पण एक धाव रोखू शकलेले नाही। धाव संख्या होते ते 3। षटकाचा पहिला चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ते 3। आकाश आता समोर पाहूया बाबू। अल्पेश 11चे सौरभ यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मंचावर यायचा आहे। सौरभ चांगली अशी फलंदाजी। आकाशाने डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला आहे। धाव संख्येत वाढ, धाव संख्या होती ती 5। आधीच्या मॅचचा जयू यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी स्टेजवर यायचा आहे। 2 चेंडू झालेले होता। तिसरा चेंडू रे धाव घेतलेली आहे। धाव संख्येत भर, धाव संख्या होती ती 4 चेंडू 6 धावा। चांगली अशी फलंदाजी करताना 4 चेंडू झालेले आहेत, मात्र प्रेस केलेला आकाश मात्र एक धाव रोखू शकले नाही। धाव संख्या पूर्ण, धाव संख्या झालेली आहे ती 7। शेवटचा चेंडू, पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू दुर्गेश। पाहूया आपल्या संघासाठी आतापर्यंत त्यांनी 7 धावा दिलेल्या आहेत बाबू आणि निर्धाव असा चेंडू शेवटचा टाकताना पहिला षटक संपत असताना धाव संख्या झालेली आहे ती 7। जयू हे आलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी। मंडळाने त्यांना त्यांचा किताब द्यायचा आहे। जयू कोण हॅलो ह्या शुभम खांडेकर हे जयू यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देताना सन्मानित करत आहेत। 2 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत। दुसरं शतक सुरू आहे, 9 धावा झालेल्या आहेत। चांगली अशी गोलंदाजी करत तेवढा चांगला फटका अशा आकाश यांच्याकडून आणि खराब असं क्षेत्ररक्षण 4 धावा आपल्या संघासाठी आकाशांनी पटकावलेल्या आहेत। धाव संख्या झालेली आहे ती 13। तिसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावा काढलेल्या आकाशांनी, खराब असा चेंडू होता आणि तेवढाच त्याचा चांगला फायदा उचललेला आकाश। पाहूया चौथा चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये ढकललेला आहे। 1 धाव मध्ये भर, धाव संख्या होते ती 14। संघाचं दुसरं शतक सुरू आहे। दुसऱ्या षटकाचा हा 5वा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू, चांगला असा चेंडू टाकण्यात आलेला आहे। धाव संख्या आहे ती 14। शेवटचा चेंडू पाहूया बाबू
जोरदार असा फटका आणि झेल मात्र सोडलेले आहे. तेवढाच निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. धाव संख्या झालेली आहे ते 14. चांगल्याशी गोलंदाजी करताना याला आवाज रणजित आपल्या संघासाठी त्यांनी 4 5 6 7 धावा दिलेल्या आहेत. बघा या आयोजनामध्ये सूरज चव्हाणच्या साथीनं अजून एक मोठा हात ज्यांचा आहे आणि त्या आयोजनामध्ये नेहमीच पुढे असतात. नाव नाही आलं तरी सुद्धा काम त्यांचं पुढे येतं. असे आमचे संतोषजी यादव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साईश गवस. मी विनंती करेल साईशला आपण यायचंय, आपला गौरव केला जाईल संतोष यादव यांच्या शुभ हस्ते. संतोष यादव एक असा चेहरा, एक असं व्यक्तिमत्व या स्पर्धेला निस्वार्थपणे आपल्या मदतीचा हात किंवा आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने हॅलो ही स्पर्धा मोठी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि संतोष यादव यांच्या शुभ हस्ते दोघांनाही बोलायचं. चेंडू, धाव संख्या झालेली आहे 14. दादा 1 मिनिट थांबा. आपलं टॉस वेळ झालंय ना तरी सुद्धा एकदा पुन्हा ही PPL आहे. या अगोदर कालचा वसईविराज चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका पण बघितलात. सूरजचं नाव तुम्ही घेतलं, बाकी यांची काय मेहनत राहिली आणि एकंदरीत कशा प्रकारे हे स्वप्न तुम्ही सत्यात साकार केलं. बॅट्समॅनचं नेम काय? बाकीची मेहनत होती मी सांगितली त्यावर, आणि नेहमीची आमचे महेश दादा पण आमच्या मागे नेहमी असतात. 50 तोला नेहमी सर्वांचा सपोर्ट असतो आपल्या ग्राउंडवर. साईस असो, बंटी असो, आकाश असो, बाबू, जयू सर्व आहेत. सर्व मेहनत करतात. वेल काढून ग्राउंड बनवलेला आहे आणि एवढं चांगलं आयोजन आम्ही ठरवलेलं आहे. तो आता आम्हाला असं वाटतंय का आता चर्चा थोडी जास्त होते आमच्या टुर्नामेंटची. अशीच आम्ही दरवर्षी काय नवीन करण्याचा प्रयत्न करू. बस, धन्यवाद. आणि साईश तुझ्या मुखातून सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. तू सुद्धा एक आयोजनाचा भाग होतास. पडद्या समोर नाही, पडद्या मागे खूप काही मेहनत तू सुद्धा केली आहेस. कसं वर्णन करशील या संपूर्ण आयोजनाचं? आयोजनाचं म्हणायला गेलं तर हॅलो, 1 दिवसाच्या PPL साठी मागचे 4 महिने आम्ही खूप मेहनत घेतली आहे. त्यामध्ये आयोजकामधील कमिटीमधील सर्व मेंबर्स असतील, त्याचप्रमाणे बारोंडा 11, बारोंडा माऊली आणि चिवदानी माऊली, त्याचबरोबर इतर लहान मुलांचाही आम्हाला खूप चांगला सपोर्ट भेटला. जेव्हाही आम्ही सकाळ किंवा संध्याकाळी, रात्री आम्ही इथे मैदानात काम केलं आहे, माती वगैरे टाकायला, सर्वांचा आम्हाला खूप चांगला सहभाग भेटला. त्यामुळे आज आम्ही एक चांगली टुर्नामेंट इथे आयोजन करू शकलो. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढील मॅचसाठी. हा होता बंटी गवस. जाऊयात चालू असल्या मॅचकडे. पंचांचा निर्णय आउट. गडी बाद होत आहे. समर्थ फोटो स्टुडिओ यांचा महेश. नवीन बॅटरचं नाव ऋषभ. धावसंख्या झालेली आहे ती 16. संघाचा 3रे षटक सुरू आहे. 3ऱ्या षटकाचा 4 चेंडू झालेला आहे. मात्र 5वा चेंडू पाहूया. बाबू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 12 धावसंख्या होती ती 17. 2 गडी बाद. धावसंख्या झालेली ती 17 आणि 3ऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सोयग आणि वाईट. पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव. धावसंख्येत 12 धावसंख्या होती ती 18. खराब असा चेंडू आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 18. शेवटचा चेंडू. संघाचा 3रं षटक. 3ऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. सुमित. धावसंख्या झालेली आहे ती 18. 1 मिनिट थांबवतोय. असा एक चेहरा आमच्या जोडीनं साथीनं, म्हणजे एक एक हिस्स्यामध्ये तो सामील असतो. अशा सुमितच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. सौरभ विश्वकर्मा. सौरभ विश्वकर्मा मॅन ऑफ द मॅच. इथं किती सौरभ? अच्छा, इथं सुमित यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. सुमितने, तुम्हाला माहित नाही पडणार, परंतु या खुर्चीवरती बसून नॉनस्टॉप स्कोरिंग केली आणि या आयोजनामध्ये ज्या ज्या गोष्टी कमी पडतील तिथे मी आहे असं सांगत असताना त्यांनी सुद्धा सहकार्याची मोठी भूमिका बजावली आहे. त्याबद्दल सुमित यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. सुमित एकदा दे तर. साईस दे तर.
एकदा दे तर. सुमित 19 धावा झालेल्या आहेत. सुमितशी आणि सौरभशी चर्चा साधणार आहोत. शेवटचं शतक. धावसंख्या झालेली आहे ते 19. जोरदार असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सुमित, सौरभ, कैसा लग रहा है? मैन ऑफ द मैच का खिताब मिला है और ये पीपीएल के बारे में क्या कहना चाहोगे? पीपीएल तो मेरे हिसाब से अभी देखा जाए तो जैसे कि एक साहिबा हो गया, उसके बाद फिर एमपीएल हो गया, उसके बाद अगर कोई है तो फिर वो पीपीएल ही है, नो डाउट. ढेर सारी शुभकामना आपको अगले मॅच के लिए. सुमित, कसं वाटलं हे आयोजन? आणि तुम्ही सुद्धा या आयोजनाचा एक भाग आहात. आपण सुद्धा खूप मेहनत केलेली आहे आणि आमच्या साथीनं गेले 3-4 दिवस तुम्ही खूप चांगली मेहनत करताय. या सगळ्या मेहनतीनंतर हा जो थाट उभा राहिलाय, कसं वर्णन कराल आणि कसं वाटतं आता ही स्पर्धा बघून? नाही, खरंच खूप छान वाटते सर्व बघून. कोणी विचार देखील नव्हता केला की असं ग्राउंड बनू शकते आणि ते देखील आम्ही करून दाखवलंय. मग त्याचा खूप आम्हाला प्राऊड फील मुवमेंट होतोय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यापुढे होणाऱ्या मॅच साठी, कारण सुमित सुद्धा खेळणार आहेत. सुमित यांनी प्राऊड फील होतं असं सांगितलं आणि खरोखरच प्राऊड फील व्हावा अशी स्पर्धा आहे. कुणीही विचार केला नाही की एवढं भव्य दिवस स्वरूप होईल की नाही, परंतु ते करून दाखवलंय. वन्स अगेन थँक्स टू ऑल कमिटी मेंबर्स. तुम्ही अशा प्रकारचे टुर्नामेंट आम्हाला सर्वांसाठी घेऊन आलात. थँक्यू. बाबू जर यांनी बॅक टू बॅक 3 चौकार मारल्या तर दीपक पागे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या झालेली आहे ती 24. एक चौकार आलेला आहे आणि दुसरा तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्यांचा हा हुकलेला आहे चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 25. संघाचा शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू उर्वरित आहेत. पाहूया 5वा चेंडू. विपुल गोलंदाज आहेत ते विपुल आपल्या संघाचा 5वा चेंडू घेऊन येत आहेत. जोरदार असा फटका मारण्याचा प्रयत्न तेवढाच हुकलेला आहे, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 26. षटकाचा शेवटचा चेंडू. पाहूया विपुल. समोर आहेत ते बाबू. जर पुन्हा चौकार मारला तर त्यांच्या भावाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दीपक पागेकडून बाबूला. पाहूया बाबू आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू. पहिला इनिंगचा शेवटचा चेंडू. समोर आहेत बाबू. जोरदार असा फटकाने गडी मात्र बाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 26. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. जीवदानी मावली संघ बी. पहिला इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि विजयासाठी धावसंख्या आहे ती 27. 24 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता जीवदानी माऊली बी संघाला. पाहूया जीवदानी माऊली बी संघ काय करतात ते. फलंदाजीमध्ये गोलंदाजी तर त्यांनी चांगलीच केलेली आहे. 24 चेंडू मध्ये त्यांना 27 धावामध्ये रोखलेलं आहे समर्थ फोटो स्टुडिओ ह्या संघाला. आता फलंदाजीमध्ये त्यांचे फलंदाज काय करतात ते पाहूया. विजय हासिल करतात की 24 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता जीवदानी माऊली बी संघाला. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे समर्थ फोटो स्टुडिओ ह्या संघाने. चांगलीच अशी गोलंदाजी केली त्यांनी आणि 24 चेंडू मध्ये 27 धावामध्ये रोखलेला आहे. 26 धावामध्ये रोखलेला आहे. विजयासाठी 27 धावा. जर का दुर्गेशने 3 चौकार लागोतर मारले तर कल्पेश कडून 500 रुपयाचं पारितोषिक. जर कोणी खेळाडू जेवला नसेल तर जेवण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. आता बाबू समर्थ फोटो स्टुडिओ. पहिला षटकाचा पहिला चेंडू. जोरदार असा प्रहार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 1. संघाचा पहिला षटक घेऊन आले होते बाबू आणि त्यांच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव काढलेली आहे, मात्र धावसंख्या झालेली ते 1. पाहूया दुसरा चेंडू. समोर आहे ते दुर्गेश. प्लेस करून 1 धाव पूर्ण केलेली आहे. धाव काय रोखू शकले नाही बाबू.
धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. विजयासाठी 27 धावांचं लक्ष आहे. समोरच्या टीमने 26 धावा केलेल्या होता. पाहूया 27 धावा ते कशा पद्धतीने करतात. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लर झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. धावसंख्येत बार. धावसंख्या होते ती 3 चेंडू 3 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना बाबू आपल्या संघासाठी. पाहूया फलंदाज. आपल्या चौथा चेंडूवर जोरदार असा फटका आणि तेवढंच खराब असं क्षेत्ररक्षण. आकाशांनी डाय मारली होती मात्र त्याचा काही फायदा आपल्या संघासाठी झालेला नाही आणि चेंडू जातो सीमा पार 4 धावासाठी. 4 धावांची बढत. धावसंख्या झालेली आहे ती 7. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं. आकाशाने डाय मारलेली होती पण तेवढंच त्यांचं बॅड लक आणि आपल्या संघासाठी काही ते धावा रोखू शकले नाही आणि चेंडू जातो सीमा पार 4 धावा. धावसंख्या होते ती 7. 4 चेंडू 7 धावा. बाबू यांचा चौथा चेंडू खराब पडलेला होता. पाहूया 5वा चेंडू आपल्या संघासाठी. बाबू मात्र प्लेस करून डिक्लर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8. षटकाचा शेवटचा चेंडू. संघाचा पहिला शतक आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू बाबू. पाहूया फलंदाज. आपल्या संघासाठी 8 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर मात्र डिक्लर झोन मध्ये मारून. धावसंख्या होते ती 9. 1 षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली ती 9. चांगली अशी फलंदाजी करताना बाबू यांचा एक चेंडू खराब पडलेला होता. तेवढी चांगली क्षेत्ररक्षण आकाशांनी सुद्धा केलेलं होतं मात्र आपल्या संघासाठी धाव रोखू शकले नाही. चेंडू गेला होता सीमा पार आणि अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 9. संघाचा पहिला शतक संपलेला आहे. 1 शतक संपलेला आहे. धावसंख्या झालेली 9. विजयासाठी धावसंख्या हवी ते 27. जीवदानी माऊली बी संघाला. जीवदानी माऊली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं होतं आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि 26 धावावर रोखलेलं होतं. पाहूया आता गोलंदाज महेश आपल्या संघासाठी. कल्पे बॅट्समॅनला चांगली सुवर्ण संधी. प्रत्येक चौकाराला 100 रुपये कल्पेश यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक फलंदाजाला चौकारासाठी कल्पेश यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि पंचांनी थर्ड अंपायर साठी निर्णय पाठवलेला आहे. पाहूया काय होते आणि काय घडते. रनआउट. रनआउट का है. देखते हैं अभी क्या होता है. तीसरी आंख अपना क्या निर्णय देती है और निर्णय दिया नॉट आउट. धावसंख्या झालेली आहे ती 11. धावसंख्या पूर्ण झालेली आहे. धावसंख्या धावसंख्या होती 11. चांगली फटका मारण्याचा मात्र 1 धाव रोखू शकलेला नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 12. 3 चेंडू. महेश पाहूया चांगले असे 3 चेंडू हाताळलेले आहेत. पाहूया पुढचे 3 चेंडू. चौथा चेंडूवर प्रहार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र तो टिकलर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्येत धावसंख्या होती ती 13. 4 चेंडू. धावसंख्या होती ती 13. चांगली अशी गोलंदाजी करताना महेश आपल्या संघासाठी. 5वा चेंडू. जोरदार असा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव रोखू शकले नाही. धावसंख्येत बार. धावसंख्या होती ती 14. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. 5 चेंडूवर 1 धाव देऊन असे 5 धावा दिलेल्या. पाहूया शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मात्र आणि खराब असा क्षेत्ररक्षण. धाव काय रोखू शकले नाही आणि आपल्या संघासाठी त्यांनी 4 धावा रोखले नाहीत. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 18. 2 षटक संपलेले. धावसंख्या झालेली ती 18 आणि विजयासाठी त्यांना हव्या आहेत त्या 12 चेंडू मध्ये 9 धावा. 12 चेंडू मध्ये 9 धावाची आवश्यकता आहे जीवदानी माऊली बी संघाला. चांगली अशी फलंदाजी करताना डॅडी 11 आणि साई पॅकर. चला टॉस साठी या. डॅडी 11 आणि साई पॅकर. डॅडी 11 आणि साई पॅकरचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. आता गोलंदाजीसाठी येतोय तो आकाश. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते. 3रं षटक आहे आणि 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. जीवदानी माऊली बी संघाला विजयासाठी आकाश आणि 9. पहिला चेंडू हा 9 आणि
फलंदाजाला एक सुवर्ण संधी, फ्री हिट. जोरदार असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आकाश यांच्याकडनं आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 18-19. निर्धाव असा चेंडू वाईट. डॅडी 11 आणि खराब असा चेंडू टाकत असताना आकाश. टॉस साठी या लवकर. 11 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 21 आणि 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 2 चेंडू झालेले आहेत. दहा चेंडू 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. जीवदानी माऊली बी संघाला पाहूया. आकाश आपल्या संघासाठी तिसरं शतक आणि 1 धाव घेतलेले आहेत. 9 चेंडू 5 धावा. चांगलासा जोरदार फटका मारलेला होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र गाडी बाद करू शकले नाही. धाव पूर्ण झालेली आहे. धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 23. विजयासाठी 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता जीवदानी माऊली बी संघाला. जोरदार असा फटका, मात्र निर्धाव. आकाश गोलंदाजीवर आहेत. जय चव्हाण. जय चव्हाण यांनी टॉस साठी, टॉस का बॉसच्या इकडे यायचं आहे. जय चव्हाण. आणि विजय झोन मध्ये विजयासाठी 6-2. जीवदानी माऊली संघासाठी विजयासाठी 6-2 ची आवश्यकता आहे. समर्थ फोटो स्टुडिओ हे क्षेत्ररक्षण करत आहे आणि फलंदाजीसाठी आहे टीम ती जीवदानी माऊली संघ. यांना विजयासाठी मात्र 6 चेंडू 2 धावा. बॉलर नेम, बॉलर वर्मा, सर्बानंद वर्मा. पाहूया आपल्या संघासाठी 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. वर्मा आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारून जीवदानी माऊली बी संघ हा विजयी झालेला आहे. डॅडी 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. डॅडी 11 वर्सेस साई पॅटर्न. पुढील होणारा सामना डॅडी 11 वर्सेस साई पॅटर्न. डॅडी 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. जीवदानी माऊली बी संघाचा दुर्गेश यांनी मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी मंचावर यायचा आहे. दुर्गेश यांनी मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी मंचावर यायचा आहे आणि पुढील होणारा संघ लवकरात लवकर ग्राउंड मध्ये हजर व्हायचा आहे. लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावायची आहे. डॅडी 11 यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. साई पॅकर. पुढील होणारा सामना साई पॅकर वर्सेस डॅडी 11. डॅडी 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आणि
कल्पेशकडून 3 चौकाराला 300 रुपये हे पारितोषिक देण्यात आलेले आहे. धन्यवाद कल्पेश यांचा मंडळाकडून.